भक्तिसार अध्याय 17। श्री गणेशाय नमः। जय जयाजी वैकुंठाधीशा, अलक्ष अगोचरा आदिपुरुषा, पूर्ण ब्रह्म निष्कलंक निर्दोषा, सनातना आदिमूर्ते। ऐसा स्वामी पंढरी अधीश, बैसूनी मालूचे कवित्व पृष्ठीस। भक्तिसार सुधारस, निर्माण केला ग्रंथासी। तरी मागिले अध्यायी कथन, कानिफा पातला हेणा पट्टण। गोपीचंदाची भेटी घेऊन, मैनावतीसी भेटला। तरी सिंहावलोकनी तत्वता, मैनावती भेटूनी नाथा। सकळ वृत्तांत सांगूनी सुता, समाधानी मिरविले। असो गोपीचंद दुसरे दिनी, नाथा ग्रहे शिबिरी जाऊनी। मौळी ठेवूनी नाथाचे चरणी, उभा राहिला सन्मुख। कानिफा पाहुनी रावदृष्टी, बोलता झाला स्ववाग्वटी। श्री जालिंदर महीपोटी, कोठे घातला तो सांगपा। येरू म्हणे महाराजा, ठाव दावितो चला ओजा। तेव्हा म्हणे शिष्य माझा, घेऊनी जावे सांगाती। ऐसी कानिफा बोलता मात, अवश्य म्हणे नृपनाथ। मग सच्छिष्य घेऊनी सांगात, तया ठाई पातला। ठाव दाखवुनी सच्छिष्यासी, पुन्हा आले शिबिरासी। शिष्य म्हणती त्या ठायासी, पाहुनी आलो महाराजा। मग रायासी म्हणे कानिफनाथ, जालिंदर काढाया कोणती रीत। येरू म्हणे तुम्ही समर्थ, सकळ जाणते सर्वस्वी। बाळे आग्रहे करू जाती, परितयांचा निर्णय कैशा रीती। करावे हे तो नेणती निश्चती, सर्व संगोपी माताती। देवी माता पिता गुरु, त्राता मारिता सर्व पारू। तरी कैसे रीती हा विचारू, आव्हानिजे महाराजा। ऐसे बोलता नृपनाथ, मग बोलता झाला गजकर्णसुत। तुझे रक्षावया जीवित, विचार माझा ऐकिजे। कनक रौप्य ताम्रवर्ण, पितळ लोह धातू पूर्ण। 5 पुतळे करूनी आण, तुझ समान हे राया। ऐसी आज्ञा करिताची नाथ, प्रेरिले राये ग्रामात दूत। हेमकार लोहकारा सहित, ताम्रकारका आणिले। जे परमकुशल अतिनिगुती, लक्षूनी सोडिले हेरा प्रती। धातु ओपूनी तयांचे हाती, पुतळ्या ते योजिले। मग ते आपुले धिकोटी, पुतळे रचिती मेणावरती। नाथा लागी दावूनी दृष्टी, रसयंत्री ओतिले। पाहोनी दिन अतिसुदिन, मग नृपासह पुतळे घेवोन। पाहता झाला गुरुस्थान, विशाळ बुद्धी कानिफा। गर्ती काठी आपण बैसोन, पुतळा ठेवोनी हेमवर्ण। राजा हाती कुदळ देवोन, घाव घाली म्हणतसे। घाव घालिता परी लगबगा, पुसता स्वामी नाव सांगा। सांगितल्यावरी अतिवेगा, गर्ती बाहेर निघे की। ऐसे सांगोनी प्रथम रायाते, मग कुदळी दिदली हाताते। उपरी चिरंजीव प्रयोगाते, भाळी चर्चिली विभूती। पुतळा ठेवोनी मध्यगरती, मागे उभा राहिला नृपती। लवकर घाव घाली क्षिती, आतून पुसे महाराजा।
कोणी येवो निघालिती घाव, वेगी वदे का तयाचे नाव, नृप म्हणे मी राणीव, गोपीचंद असे की, राये सांगताची नाम, निघाला होता गर्तीतून, श्री जालिंदराचे शापवचन, कनक प्रतिमे झगटले, तीव्र शाप वैश्वानर, व्यापिले कनक पुतळ्याचे शरीर, क्षण न लागता महीवर, भस्म होवोनी पडियेले, भस्म होता कनक प्रतिमा, दुसरा ठेविला उगमा, तयाही मागे नरेंद्रोत्तमा, पुन्हा गर्ती स्थापिले, रौप्यवर्णी पुतळ्या मागे, राव उभा केला वेगे, पुन्हा विचारिले सिद्धियोगे, कोण आहेस म्हणवोनी, पुन्हा सांगे नृपनाव, गर्ती बाहेर वेगी धाव, जालिंदर शाप गौरव, जळजळ खाक होवो की, ऐसे वदता शापोत्तर, पुतळा पेटला वैश्वानरे, तोही होवो नि भस्म पार, मही लागी मिरवला, मग तिसरा लोह पुतळा पूर्ण, तोही झाला शापे भस्म, चौथा पाचवा गतिदुर्गम, त्याची परी पावला, यावरी त्या नृपनाथा, श्री कानिफा झाला सांगता, माते वदोनी नाम सर्वथा, नाथा प्रती सांगावे, अवश्य म्हणोनी गौडपाळ, लवकर भेदी अतिसबळ, तो नाद ऐकूनी तपी केवळ, विचार करीत मानसी, माझा क्रोध वडवानळ, जाळून टाकील ब्रह्मांड समग्र, तेथे वाचला त्रिलोचन कुमर, हे आश्चर्य वाटते, कृतांताचे दाढे आत, सापडलिया सुटोनी जात, नशिवे वैश्वानर मृत्य, हे आश्चर्य वाटतसे, महातक्षकाने दंश करून, वाचवू शके कोणी प्राण, केवी वाचला नृपनंदन, हे आश्चर्य वाटते, परमसंकट पाहोनी, प्राण उदित घेत हिरकणी, तो वाचूनी मिरवे जनी, हे आश्चर्य वाटतसे, उरग खगेंद्रा हाती लागता, परी न मरे भक्षण करिता, तेवी झाले नृपनाथा, हेची आश्चर्य वाटते, की मूषक सापडल्या मुखात, त्याते कदा न ये मृत्य, तेवी वाचला हा नृपनाथ, हेची आश्चर्य वाटते, सहज उभा पर्वता निकटी, कडा तुटोनी पडला माथी, त्यात वाचला ऐसे म्हणती, हेची आश्चर्य वाटतसे, ऐसा विचार मनात, करिता झाला जालिंदरनाथ, चित्ती म्हणे त्या भगवंत, साह्य झाला रक्षणी, तरी आता असो ऐसे, वाचल्या अमर करू त्यास, ऐसे विचारून चित्तास, मनी गाठी दृढ धरिली, येरी कडे कानिफनाथ, हुंकार नृपासी देत, तव उभा स्वकरी व्यक्त, लवकरी मही भेदी तसे, लवकरी घाव कानी उठता, श्री जालिंदर होय पुसता, कोण आहेस अद्याप पर्यंत, घाव घालिसी महीते, ऐकता श्री गुरुवचन, राया आधी गजकर्ण नंदन, सांगूनी आपुले नामाभिधान, गोपीचंदाचे सांगतसे, म्हणे महाराजा तपोजेठी, मी बाळक कानिफा मही पाठी, पहावया चरणदृष्टी, बहुत भुकेले चक्षुते, म्हणवोनी गोपीचंद नृपनाथ, तुम्हा काढावया उदित, ऐसी ऐकोनी सच्छिष्य मात, म्हणे अद्यापि नृप वाचला,
तरी आता चिरंजीव असो अर्क अवधी ठेव अमरकाली सदैव भाव जगा माझी मिरविका ऐसे वदोनी जालिंदर नाथ निज चक्षुने पहावया सुत बोलता झाला अति तळमळत म्हणे महिते विदारी ऐसी आज्ञा होताची तेथे मग काढिते झाले वरील लिदीते तव ते मृत्तिका 10 वर्षात मही व्यक्त झालीसे मग कामाठी लावून नृपती उकरिता झाला महिती वरील प्रहार वज्राप्रती जावो निया भेदलासे मग तो नाद ऐकूनी नाथ म्हणे आता बसा स्वस्थ मग जल्पोनी शक्रास्त्र वज्रास्त्राते काढिले मग नाथ आणि गजकर्ण नंदन पाहते झाले उभयवदन मग चित्ती मोहाचे अपार जीवन चक्षुद्वारे लोटले मग गर्ते बाहेर येवोनी नाथ प्रेमे आलिंगला सुत म्हणे बा प्रसंगे होतासी येथ म्हणवोनी नृपनाथ वाचला परी गर्ते बाहेर येताची नाथ चरणी लोटला नृपनाथ मग त्याते कवळोनी धरीत मौळी हात ठेवीतसे म्हणे बाळा प्रळयाग्नी त्यात निघालासी वाचुनी आता जो वरी शशितरणी तो वरी मिरवे महिते यावरी त्रिलोचन कामिनी मैनावती लोटली चरणी नेत्री अश्रुपात आणोनी स्वामी लागी बोलतसे म्हणे महाराजा 11 वर्षात माते लोटली महातमरात माझा अर्क गुरुनाथ अस्ताचळी पातलासे मित्र कुमुदिनी दीनवाणी हुरहुर पाहे जैसी तरणी की मम बाळकाची जननी गेली कोठे कळेना की मम वत्साची गाऊली कोणे राणी दूर गेली समूळ वत्साची आशा सांडिली तिकडेची गुंतली कैसेनी का मम चकोराचा उडू गणपती कैसा पावला अस्तगती की मज चातकाचे अर्थी ओस घन पडियेला सदा वाटे हुरहुर जीवा की लोभ्याचा चुकला द्रव्य ठेवा की अंधाची शक्ती काठी टेकावा कोण हरोनी नेलीसे ऐसे 11 संवत्सर मास गेले महाविकार ऐसे बोलोनी नेत्रीपूर अश्रुघन वर्षतसे मग तियेसी हृदयी धरोनी नाथ स्वकरे नेत्राश्रू पुसीत तिन्ही बाळके धरोनी यथार्थ माय हेलवे त्या माझी गोपी चंदाचे मुख कुरवाळून बोलता झाला अग्निनंदन बारे तुझे काय मन इच्छितसे मज सांग राजवैभवा भोगावे की आत्मी समयोग्यते मिरवावे कोणते तुझे मन मनी भावे तैसा योग घडेल बा अशाश्वत शाश्वत 2 पद राज्य वैराग्य मार्ग भेद तरी तुझ आवडे तोची वृंद स्वीकारी का बाळका म्या तू ते केले अमरपणी परी तैसे नाही राज मांडणी अनेक आले अभ्र दाटोनी मृगजळा समानते बारे संपत्ती अमरा कैसी तेही आटेल काळ वेळेसी दिसते तितुके वैभवासी नाशिवंत आहे बारे बारे पूर्वी राज्य सांडून कित्येक बैसले योग्यात येवोन परी तो योग सोडून राज्य वैभवा नातळला
पाहे गाधी सुताचे वैभव, मही लागी केवडे नाव, परी तो सोडून सकळ वैभव, योग क्रिया आचरला, उत्तान पाद महीवरती, काय न्यून असे संपत्ती, परिसुताची कामशक्ती, वेगे जनी दाटलीसे, तस्मात अशाश्वत ओळखून, बाते झाले सनातन, तरी आता केऊते मन, इच्छिते ते मज सांगे, गोपीचंद विचार करी मनात, राज्य वैभवी सामर्थ्य गळित, आहा योगी जालिंदरनाथ, चिरंजीव मिरवतसे, आज 11 वर्षे पर्यंत, गर्त गलित पचला योगीनाथ, जेणे यम शरणागत, पाया तळी लोळतसे, जेणे कृतांत निर्बळ केला, तो राज्य मिळवून खळठेला, हेम करणे अशक्त झाला, परीस लोहा कारणे, सुरभी त्रैलोक्य कामना, पूर्ण करील क्षुधार्थ वचना, ती स्वपोटा रानोराना, शोधील काय तृणाते, ब्रह्मांडावरी जयाची सत्ता, तो कोणे अर्थी दरिद्रता, भोगील काय ऐसी वार्ता, श्लाघ्य दिसेना बोलाया, तरी ते वैराग्य भाग्य सदन, साध्य करावे काये मने, ऐसा पश्चात्ताप दारुण, चित्ता माझी डवरला, मग म्हणे गुरु महाराज, इंधनी अग्नी होता सज्ज, तेवी विधानची तैसे विराजे, पावका स्पर्श झालिया, तरी आता सरते पुरते, अपुल्या समान करा माते, आळी भृंग न्यायमते, करूनी मिरवे महिसी, ऐकोनी दृढोत्तर वचन, श्री गुरु स्वकराते उचलोन, पृष्ठी थापटी वाचे वचन, गाजी गाजी म्हणतसे, मग वरद हस्त स्पर्शोनी मौळी, सकळ देहाते कृपे न्याहाळी, करणी ओपूनी मंत्रावळी, स्वनाथ मार्गी मिरवला, ऐसे होता अंगलिप्त, मग दिसूनी आले अशाश्वत, काया माया दृश्य पदार्थ, विनय चित्ती मिरवले, मग वटतरूचे दुग्ध काढून, जटावळी राजनंदन, 63 कौपिन परिधानून, कर्णी मुद्रा परिधानी, शैली कथा परिधानुनी, शिंगी नाद गाजवी भुवनी, कुबडी फावडी कवळूनी पाणी, नाथपणी मिरविला, भस्म झोळी कवळूनी कक्षेत, आणि द्वितीय झोळी भिक्षार्थ, हाती कवळूनी नाथनाथ, जगा माझी मिरवला, परिहा वृत्तांत सकळ गावात, अंतपुराधिकी झाला श्रुत, श्रुत होताची अपरिमित, शोक सिंधू उचंबळला, एकची झाला हाहाकार, रुदन करिता लोटला पूर, स्त्रिया धरणीसी टाकिती शरीर, मुखी मृत्तिका घालिती, मैनावतीसी शिव्या देत, म्हणती हिनेची केला सर्वस्वी घात, आहा आहा नृपनाथ, मही कोठे पहावा, आठवूनी रायाचे विशाळ गुण, भूमीवरी लोळती रुदन करून, मूर्छागत होऊनी प्राण, सांडू पाहती रुदनाथ, आहा हे राज्य वैभव, कैसी आली विवशी माव, आहा सुखाचा सकळ अर्णव, वडवानळे प्राशिला, आहा रायाचे बोलणे कैसे, कधी दुखविले नाही मानस, अमुचे वाटेल जे इच्छेस, राव पुरवी आवडीने, एक म्हणे सांगू काय,
राये वेष्टिले चित्तमोहे म्लान वदन पाहो निराय हृदयी कवळी मोहाने म्हणे बाई मुखाते कुरवाळून परमप्रीतीने घेत चुंबन अति स्नेहाने अर्थ पुरवून मनोरथ पुरवी माझे गे ऐसे म्हणून आरंभळत एक सरा शब्द करीत एक म्हणे वो बाई मात काय परी सांगू रायाची अगे वत्सा लागी जैशी गाय क्षैणिक विसंबू कदा न पावे तेवी क्षण क्षणा येऊन राय वदन पाहे माझे गे एक म्हणे अर्थपोटी किती सांगू राजदृष्टी वाकुडा केश कबरी थाटी पडता सावरी हस्ताने अगे कुंकुमरेषा वाकडी होत ती सावरी नृपनाथ मायेहुनी अधिक आतिथ्य माझे करीत होता गे ऐसे म्हणून धरणी अंग धडाडूनी टाकिती सुभाग्य म्हणती विधात्या बरवा भांग निज भाळी रेखिला की मस्तक धरणी वरी आपटिती धडा धडा हस्ते हृदय पिटिती मही गडबडूनी पुन्हा उठती पुन्हा सांडिती शरीराते म्हणती राया तुझविण आता कोण करील संगोपन आता अमुचे सकळ प्राण परत्र देशात जातील हो ऐसे म्हणून आरंभळती अट्टाहासे हृदय पिटिती मृत्तिका घेऊन मुखी घालिती केश तोडिती तटातटा म्हणती आहाराया तीन वेळ शय्येहून उठून पाजिसी जळ ऐसा कनवाळू असून निर्मळ सोडूनी कैसा जासी रे आहाराया शयनी निजता उदर चापसी आपुल्या हाता रिक्त लागता उठोनी तत्वता भोजन घालीत होतासी ऐसा कनवाळू तू मनी आता कैसा जासी सोडूनी ऐसे म्हणोनी शरीर धरणी धडाडूनी टाकिले म्हणे रायाचे स्वरूप पाहताची पुरतसे कंदर्प तरी त्या स्वरूपाचा झाला लोप कोठे पाहू महाराजा एक म्हणे नोहे भरता प्रत्यक्ष होती अमुची माता कैसी सांडूनी जात आता निढळवाणी पाडसा एक म्हणे माझी हरिणी कैसी पाडसा जात सोडूनी एक म्हणे माझी कुर्मिणी कृपा दृष्टी आवगतली एक म्हणे मज मीनाचे जळ कैसे आटले अब्धीचे जळ दुःखार्काची झळाळ साहवेना वो माये एक म्हणे माऊली माझी स्नेहाचा पान्हा पाजी वियोग काननी चुकर आजी कैसी झाली दैवाने एक म्हणे अमुची पक्षिणी अंडजा समान पाळिले धरणी आता चंचू स्नेहे करोनी कोण ओपील ग्रासाते एक म्हणे मज चातका कारण भरता नोहे गे अंबुदस्थान परमस्नेहाचे पाजिता जीवन आजी ओस कैसा झाला गे ऐसे म्हणोनी आरंभळती एकमेकींचे गळा पडती रडती पडती पुन्हा उठती आरंभळती आक्रोशे ऐसा आकांत अंतःपुरात येरीकडे जालिंदर नाथ राया गोपीचंदा सांगत तपा लागी जाई का परी राया ऐक मात सुरत्नपणाचा पाहो हेत तुझ्या स्त्रिया 1800 भिक्षा मागे तयापासी
आलक्ष आदेश निरंजन ऐसा सवाल मुखे वदोन अंतःपुरात संचार करोन भिक्षा मागे बाळका तू शिंगी नाद वाजवूनी हाती भिक्षा दे माये वदोनी उक्ती ऐशा परी भेटोनी युवती तपा लागी जाई का मग अवश्य म्हणोनी नृपनाथ संचार करी अंतःपुरात अलक्ष निरंजन मुखे वदत माई भिक्षा दे म्हणतसे ते पाहूनी त्या युवती महाशोकाब्धीत उडी घालिती एकची कोल्हाळ झाला क्षिती नाद ब्रह्मांडी आदळतसे एक हाते तोडिती केशाते एक मृत्तिका घालिती मुखात एक म्हणे दाही दिशा ओस दिसत दाही विभाग झाल्याने एक धुळीत लोळती एक उठूनी पुन्हा पडती एक हृदय पिटोनी हस्ती आदळिती मस्तके एक पाहोनी रायाचे स्वरूप म्हणती आहा कैसा भूप सविता रूपी झाला दीप खद्योतपणी दिसतसे आहा राव वैभवार्णव कैसा दिसतो दीन भाव की मेरू मांदार सोडून सर्व मशक दृष्टी ठसावला आहाराय हस्ते करून अपार याचका वाटी धन आता कक्षेत झोळी घालून मागे कण घरोघरी ऐसे म्हणोनी आरंबळती धरणीवरी अंग टाकिती पुन्हा उठोनी अवलोकिती म्हणती आहा काय झाले असो नृपतो अंतःपुरांगणी आदेश निरंजन वदे वाणी मुख्य नायिका लोमावती राणी राया पासी पातली मुखचंद्र गळे बोलूनी नयनी अश्रू अपार जीवनी राया लागी पाळा घालूनी वेष्टूनिया बोलती त्या तिचे मागे चंपिका कारंती उठोनी येतात मागे समस्ती राजस्त्रिया अट्टहास करीती धाव घेती मागे लगबगा म्हणती राया असो कैसे घडूनी आले ईश्वर सत्तेसे परी येथेची राहूनी पूर्ण योगास संपादिजे महाराजा आम्हा दरिद्रियांचे स्वरूप मांदूस लोपवू नका सहसा महिस आम्ही तुम्हा विण दिसतो ओस प्राणावीण शरीर जैसे हे राया आम्ही स्त्रिया कोटी परम अंध मही पाठी तरी अमुची सबळ काठी टेका हरू नकाजी तरी येथेची योग आचरावा आम्ही न छळू विषय भावा परी तव स्वरूपाच ठेवा पाहूनी तो शांत करू की जैसे जीर्ण कडतर परी म्हणाया वैभवी थोर छत्र तेवी तव आश्रयी सर्व पवित्र वैभव मंडण आम्हासी तरी मानेल तेथे पर्णकुटिका बांधूनी देऊ जडित हाटका आम्ही 12-16 शतबायका सेवा करू आदराने सुवर्णे शिंगी देऊ मडवून आणि रत्नबिकी शैल्य परिधानून कनकचिरी कंथा घालून सुख संपन्न भोगावे मुक्त रत्ने हिरे माणिक संगीत करूनी हाटकी देख त्याते भूषण मुद्रा अलौकिक सुख संपन्न भोगावे लोडतिवासे मंचक सुगम गादी तोषक अतिगुल्म तरी भस्म सन्निधी करून सुख संपन्न भोगावे भिक्षा तुकडे सूक्ष्म कठीण त्यजूनी सेवी षड्रसान्न घृत दुग्ध दधी सेवी पक्वान्न हे सुख संपन्न भोगावे
एकट सेवी त्यजी कानन, दास दासी सेवक जन, सेवा करिता षोडशोपचारान, हे सुख संपन्न भोगावे. चुवा चंदन अर्गजा सुवास, मार्जन करू तव देहास, तरी धिक्कारूनि तृणास, सुख संपन्न भोगावे. हत्ती घोडे शिबिका सदन, टाकूनी कराल तीर्थाटन, परिचालाल ते दुःख त्यजून, सुख संपन्न भोगावे. महाल चौकट संगीत रंगीत, ते सांडूनी विपिनी पडाल दुःखित, तरी ते त्यजूनी रहायेथ, हे सुख संपन्न भोगावे. छत्र चामरे प्रजा अंकित, त्यजूनी फिराल अरण्यात, एकटपणी त्यजूनी रहायेथ, हे सुख संपन्न भोगावे. मृगाक्षा खंजीर पद्मनयनी, पदचुरती कोमल पाणी, तरी तृणांकुर शयन त्यजूनी, हे सुख संपन्न भोगावे. चंद्राननी गजगामिनी, बोलती संवाद रसाळ वाणी, तरी यांचा त्याग करोनी, हे सुख संपन्न भोगावे. ऐशा स्त्रिया संवादती, परीकोप चढला तयाच्या चित्ती, दूर हो लंडी म्हणोनी उक्ती, धिक्कारीत तया ते. परी त्या मोहे वेष्टूनी बोलत, राया एकटे पडावे अरण्यात, तुम्हा सवे बातचित, कोण करील महाराजा. येरी म्हणे अरण्य पोटी, सिंगी सारंगी करील गोष्टी, स्त्रिया म्हणती आसन दृष्टी, वसन कैचे हो तेथे. राव म्हणे मही आसन, अंबरा सारखे असे ओढवण, स्त्रिया म्हणती शयनी कोण, निजेल तुमच्या सांगाती. येरी म्हणे कुबडी फावडी, शयन करीतील दोन्ही ठडी, स्त्रिया म्हणती शैत्य हुडहुडी, कोण निवारी सांगावे. येरी म्हणे अचळ धुनी, पेटवा घेईल पंचाग्नी, ते सबळ शीत निवारणी, होतील योग साधावया. स्त्रिया म्हणती अलौकिक, तेथे कोठे परिचारक लोक, राज्यासनी पदार्थ कौतुक, देत होते आणूनिया. येरी म्हणे व्याघ्रांबर, आसन विराजू वज्रापर, मग धाव घेती नारी नर, कौतुक पदार्थ मिरवावया. स्त्रिया म्हणती मोह व्यक्त, कोणती असती मायावंत, माय बाप भगिनी सुत, अरण्यात कैची ही. येरी म्हणे विश्वरूप, घर घर आई घर घर बाप, इष्टमित्र भगिनी गोतरूप, शिष्य साधक मिरवती. स्त्रिया म्हणती षडरसादी अन्न, विपिनी मिळतील कोठून, येरी म्हणे जी फळे सुगम, षडरसादी असती ती. स्त्रिया म्हणती वेचाया साधन, विपिनी मिळेल जी कोठून, येरी म्हणे ब्रह्मरूपाने, घेऊ देऊ व्यवहारासी. स्त्रिया म्हणती फाटल्या कौपीन, पुनः मिळेल ती कोठून, येरू म्हणे इंद्रिय दमन, विषयी कासोटी घालू की. स्त्रिया म्हणती फाटल्या कंथा, ते कोठूनी मिळेल जी समर्था, येरू म्हणे योग आचरता, दिव्य कंथा होईल. स्त्रिया म्हणती सिंगी सारंगी, फुटूनी गेलिया प्रसंगी, मग गोष्टी करावयाची तरंगी, कोण आहे तुम्हा पाशी. येरी म्हणे सगुण निर्गुण, शिंगी सारंगी असती दोन, आगमा निगमाचे तंतू ओमून, सुख संवाद करीन मी. स्त्रिया म्हणती कुबडी फावडी, जीर्ण झालिया लागती देशोधडी, मग सुखशयनी निद्रा पहुडी,
कोण संगीन करीलजी. येरी म्हणे खेचरी भूचरी उभय, आदेह विदेह प्रकाश स्वरूपमय. वाम दक्षिण घेऊनी तन्मय, डोळा लावीन निरंजनी. स्त्रिया म्हणती शैल्य तुटून, गेल्या पुन्हा आणाल कोठून. येरी म्हणे मोक्षयुक्ती समान, शल्यभूषण मिरवीन गे. स्त्रिया म्हणती कर्णमुद्रिका, हरपोनी गेल्या नरपाळका. मग काय करशील वनी देखा, नाथ पंथी मिरवावया. येरू म्हणे वो खेचरी भूचरी, लुप्त मुद्रा कर्णद्वारी. अलक्ष चाचरी अगोचरी, लेवविल्या गुरुनाथे. ऐसे बोलता उत्तरोत्तर, म्हणे माई भिक्षा देई सत्वर. तव त्या धावती धरावया कर, कंठी मिठी घालावया. ऐसे चांचल्य गुणयुक्त, दृष्टी पाहुनिया नृपनाथ. कुबडी पावडी उगारीत, दूर होई लंडी म्हणतसे. ते गुप्त पाहोनी मैनावती, सिद्धार्थ अन्न घेऊनी हाती. शीघ्र येऊनी पुत्राप्रती, म्हणे भिक्षा घे नाथा. मग भिक्षा घेऊनी झोळी, माते पदी अर्पी मौळी. मग तेथूनी निघूनी तये वेळी, नाथा पाशी पातला. मग जो झाला स्त्रियात व्यवहार, तो सकळ सांगितला वागुत्तर. मैनावती येऊनी तत्पर, तीही वदे वृत्तांतासी. असो उभयतांचा वृत्तांत ऐकून, मान तुकावी अग्निनंदन. मग 3 रात्री रायासी ठेवून, बहुता अर्थी उपदेशिला. मग लोमावतीचा उदर व्यक्त, गोपीचंदाचा होता सुत. मुक्तचंद नाम त्याचे, राज्यासनी वाहिला. स्वये जालिंदरे कौतुक, राज्यपटी केला अभिषेक. मंत्री प्रजा सेवक लोक, तया हाती ओपिले. राया गोपीचंदा सांगे वचन, बारे पाहे बद्रिकाश्रम. बद्रिकेदारा लागी नमून, तपा लागी तू बैसे का. लोहकंटकी चरणांगुष्ठ, देऊनी तपाचे दावी कष्ट. 12 वर्षे नेम स्पष्ट, एकाग्री रक्षावा. ऐसे सांगूनी तयाते, मग प्रजा लोकादी समस्ते. निघाले रायासी बोळवायाते, कानिफा सुद्धा जालिंदर. परिप्रजेचे लोक शोक करीती, राया गोपीचंदाचे गुण आठविती. नेत्री ढाळूनी अश्रुपाती, रुदन करीती अट्टहास्ये. म्हणती आहा सांगो काई, नृपनव्हे होती अमुची आई. वक्षाखाली सकळमही, संबोधितसे महाराजा. ऐसे वर्णुनी तयाचे गुण, आक्रंदती प्रजानन. परी आता पुरे करा विघ्न, शोक मांदार खोचला. तृणपाषाणादी तरु, पक्षी पशु जाती अपारू. राया नृपा करिता समग्र, शोकाकुलित मिरवले. मग एक कोस बोळवून, समस्त आणिले अग्निनंदने. जेथील तेथे संबोखून, आश्वासित सकळांसी. परी राया जाता ठाई ठाई, धावूनी पाहता उंच मही. म्हणती सोडूनी गेलीस आई, कधी भेटसी माघारा. घडी घडी दृष्टी ऊर्ध्व करून, पाहाती रायाचे वदन. कोणी मागे जाती धावून, वदन पाहून येताती. ऐसा राजा जाता 2 कोस, मग सकळ मिरवले एक निराश. मग मागे उलटून संभारास, ग्रामा माझी संचरले.
राजसदनी येऊनी समस्त सकळ बैसले दीनवंत, जैसे शरीर प्राणरहित एक सरा मिरवले। मग श्री जालिंदर राजसदनी मुक्तचंदा विराजूनी राज्यासनी, मंत्री याते पाचारूनी वस्त्रे भूषणे आणविली। मग जैसे महत्व पाहून तया लागी भूषणे देऊन, प्रेमे गौरवूनी प्रजानन बोळविले स्वस्थाना। या उपरी अंतपुरी जाऊन सर्व स्त्रियांचे केले समाधान, मैनावतीचे करी ओपून समाधानी मिरविले। मुक्तचंद ओपून तियेचे करी, म्हणे हा गोपीचंदची मानी। हा शिलार्थ तयाचे परी, मनोरथ पुरवील तुमचे। ऐसे करोनी समाधान, राज्यासनी पुन्हा येऊनी। मुक्तचंदाचे हस्ते करून याचका धन वाटिले। जालिंदर कानिफा कटका सहित षण्मास राहिले पट्टणात। अर्था अर्थी सकळ अर्थ निज दृष्टी पाहती। श्री जालिंदराचा प्रताप सघन, कोण करू पाहती विघ्न। येरी कडे गोपीचंद रत्न, भगिनी ग्रामा चालिला। तेथे कथा होईल अपूर्व, ते पुढील अध्यायी ऐका सर्व। अवधान पात्री घनभाव, कथा स्वीकारा श्रोते हो। नरहरी वंशी धुंडीसुत, मालू संतांचा चरणागत। तयाचे रसनेस धरूनी हेत, अवधान पात्री मिरवावे। स्वस्ति श्री भक्ति कथासार, सम्मत गोरक्ष काव्य किमयागार। सदा परिसोत भाविक चतुर, सप्तदशाध्याय गोडहा। श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु। नवनाथ भक्तिसार सप्तदशाध्याय समाप्त।